न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वा पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं
अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं 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 ईशाची श्वसिते अशी श्रुतिजयी श्रीशंकरे बोधिली लोकांसी परिदेववाणी म्हणुनी दुर्बोधजी झाली माधुर्यासह ओजनी सुलभता भाष्यामध्ये साधुनी तत्वाजे कथिती अशा गुरुपदी मी एक लोटांगणी स्वामी वरदानंद महाराज की जय. परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये आपल्याला समाविष्ट होता आलं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. मी म्हणजे ना शरीर आहे हा जो स्वामींचा विचार आहे, हा जो आपणचा विचार आहे, हा निर्याणाच्याच वेळेला व्यक्त झाला तसं नाही. आधीपासून ती त्यांची धारणाच तशी होती आणि त्याचा अनुभव नांदेडामध्ये जेव्हा ते दीक्षा घेतल्यानंतर आले होते त्यानंतर 2-4 वर्षांनी असे प्रसंग जवळेकर म्हणून अनुभूत आहेत त्यांच्या घरी राहिलेले होते. त्यावेळेला चर्चा करत असताना त्यांना त्यांचा जो गीतेच्या 8व्या अध्यायाचा जीवनसाधन नावाचा ग्रंथ आहे त्यातला काही संदर्भ त्यांना त्या समोरच्या साधकाला सांगायचा होता. त्यांच्या त्या पुस्तकातल्या शब्दातूनच तसं त्यांना तिथे व्यक्त करायचं होतं. ते व्यक्त करू शकले नसते असं नाही, पण त्यांना ते पुस्तक हवं होतं समोर. काय दुर्दैवानी म्हणा किंवा त्यांच्याकडून का ते वाक्य कसं उच्चारून घ्यायचं होतं भगवंताला म्हणून म्हणा, ते पुस्तक जवळकरांच्याकडे काही मिळालं नाही आणि मग ते पुस्तक दुसरीकडून आणण्यापर्यंत वेळ लागला. आल्यावर त्यांनी ते समजावून दिला विषय तो. पण ते म्हणाले अरे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा माझी पुस्तकं जिथं असतील ना तिथंच मी थांबणार आहे. याचा अर्थ त्यांना पुस्तकाचा खप होणं आवश्यक होतं असं नाही. कारण त्याचंही दुसरं उदाहरण आहे बरोबर परस्पर विरुद्ध. पुण्यामध्ये जेव्हा ज्ञानेश्वर अध्यासनाच्या वतीने कार्यक्रम झाला त्यावेळेला पहिल्या दिवशी कीर्तनाला उभं राहताना त्यांनी पाहिलं की उजव्या बाजूच्या कोपऱ्यात काहीतरी गडबड चालली. पुष्कळ समूह तिथे जमलेला आहे. त्यांनी मेंदळ्यांना बोलून घेतलं जवळ आणि विचारले की तिथे काय गोंधळ चाललं, काय चालू गडबड तिथे. ते म्हणाले आपली सगळी पुस्तकं तिथे विक्रीसाठी ठेवली. ते म्हणाले पुस्तक विक्री बंद करा, हा कार्यक्रम ज्ञानेश्वर अध्यासनासाठी होतोय, तेव्हा तुमची जर पुस्तकं लोकांनी घेतली तर ज्ञानेश्वर अध्यासनाला मदत कोण करेल, त्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतो. म्हणजे पुस्तक विक्री व्हावी, पुस्तकाचा खप व्हावा म्हणून त्यांनी ते उच्चारलेलं वाक्य त्यावेळेला नव्हतं. तर माझे विचार जिथे असतील तिथे मी आहे हे त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगून ठेवले होते. निर्वाणाच्या निर्याणाच्या पत्रामध्ये ते त्यांनी म्हणजे शिक्कामोर्तब ज्याला म्हणतात तसं ते लिहूनच स्वतः ठेवल्यामुळं सगळ्या लोकांना आणखी ते माहिती झालं. तर मी म्हणजे ना शरीर मी मदग्रंथाचा संहार त्यातला काही विचार या तैत्तिरीय उपनिषदार्थ कौमुदी तैत्तिरीय उपनिषद भाष्य म्हटल्यानंतर सामान्यतः सगळ्यांच्या ओळखले शंकर भाष्य आहे. हा
आपल्याला शांकर भाषाकडे जायचं नाही, आप्पांनी केलेल्या भाषाकडे आपल्याला जायचं आहे. त्यावेळेला आपण आता या विषयाचा विचार करू. या उपनिषदामध्ये एकूण आपण उपनिषद दिली 12. त्या 12 उपनिषदामध्ये 10 उपनिषदावर ओविबद्ध भाषा आहे आणि 2 उपनिषदावर गद्य भाषा. त्यातल्या पहिल्या खंडामध्ये ईशावास्य उपनिषद आणि मांडुक्य कारिका हा गद्य विभाग आहे आणि चौथा खंड जो बृहदारण्यक उपनिषद हा गद्य खंड आहे. बाकीचे सगळे ओविबद्ध आहे. त्याच्या ओविबद्ध खंडाच्या दुसऱ्या खंडामध्ये 6 उपनिषदांचा समावेश आहे. तिथे हे तैत्तिरीय उपनिषद आलेले आहे. तैत्तिरीय उपनिषद सामान्यतः एक लोकांची धारणा अशी बनवून गेलेली आहे की उपनिषद ही घरात वाचायची नाही. आपण शृंगेरी पीठाचे आचार्य त्यांचं लेखन तिथे चालू असताना चालू होतं. आपण लोकांची शंका म्हणून विचारत होतो. त्यांनी पण सांगितलं आणि आधी आपण प्रश्नोत्तराच्या संदर्भात घेऊन ठेवलेलंच होतं की उपनिषद घरात गृहस्थानीच वाचली पाहिजे. कारण ज्या वामनी भामनी अक्षणी पुरुष ज्या काही सगळ्याच्या उपासना उपनिषदांनी सांगितलेल्या आहेत त्या उपनिषदाची परिस्थिती सांगताना महान कीर्त्या ब्रह्मवर्चसम अन्नवान अन्नादो भवती अशा तऱ्हेच्या उपनिषदाच्या या परिस्थिती यास्य फुले अब्रह्मवित न भवती, म्हणजे याच्या फळामध्ये कोणी ब्रह्मज्ञानी नाही असा कोणी जन्माला येणार नाही अशी त्या उपासनेची परिस्थिती म्हणून सांगितलेली आहे. आता ही संन्याशांनीच वाचावी असं असतं तर ही परिस्थिती उपनिषदांनी सांगितली असती का हा प्रश्न आहे. आणि म्हणून उपनिषदांचं वाचन हे सर्वसामान्य लोकांच्या पासून सगळ्यांनी त्याचं वाचन करणं आवश्यक आहे. पण ते होत नसल्यामुळे म्हणजे की ते संस्कृत आहे हे आम्हाला समजत नाही म्हणून ते टाळला जात होता तो विषय समाजाकडून. तर तसं होऊ नये म्हणून आपण त्याचं ओविबद्ध नुसतं भाष्याचं भाषांतर नाही, स्वतःचे स्वतंत्र विचार म्हणजे त्या मंत्राचा भावार्थ आपल्याला जसा भावना आणि जो समाजाच्या हिताचा आहे तो त्यांनी आपल्या त्याच्यामधून मांडून ठेवलेला आहे. आपण जो आज विषय वाचणार आहोत त्याच्यामध्ये आणखी एक विषय सांगायचा त्याच्यामध्ये की विद्यार्थ्यांना जो उपदेश केला सत्यमोद धर्मंचल स्वाध्यायन महाप्रसाद त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ही उपनिषद गृहस्थांनी वाचणं आवश्यक आहे. प्रजातंतू मा व्यवच्छेची की प्रजातंतू तुटू नये त्याचा तिरस्कार करू नका असं ते. आता हा विषय संन्याशाला कसं सांगणार म्हणून आणखीन एक पुष्टीकारक तो विषय तिथे मिळाला की ही उपनिषद जी आहे ती गृहस्थांनीच वाचणं आवश्यक आहे. आजच्या विषयामध्ये उच्चारणशास्त्र ज्याला शिक्षाशास्त्र म्हणून उपनिषदांनी म्हटलेला आहे तो विषय वाचायला जाणार होता. सामान्यतः मनुष्य हा समाजाभिमुख असल्यामुळे जे आपल्या मनातले जे विचार आहेत ते वाणीतूनच व्यक्त केले जातात आणि वाणी हे त्या माणसाचं भूषण असतं असं एका सुभाषितकाराने सांगून ठेवले. केयुरान विभूषयन्ति पुरुषम हारान चंद्रोजलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजा वाण्येका समलं करोति या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सत्तम वाग्भूषणं भूषण. की माणसांचं बोलणं कसं आहे त्याच्या बोलण्यामध्ये आर्जवी होणं आणि ते बोलणं कसं नसावं त्याचे आठू वेगू विंदाणू वगैरे ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेले आहे की त्याचं बोलणं कसं नसावं बोलणं कसं असावं आणि हे बोलणं कशावर आधारित आहे याचं सगळं शास्त्र जे आहे ते आत्ताच्या या प्रकरणामध्ये आपण वाचणार आहोत. आणि या शब्दाच्या उच्चारणासाठी या वाणीसाठी ज्या गोष्टी सहाय्य होतात त्याच्यामध्ये वर्ण स्वर मात्रा बल साम आणि संतान अशी ते विशिष्ट प्रत्येकाच्या विषयाची एक परिभाषा असते तशी याची ही एक परिभाषा या उच्चारणशास्त्राची. तर या गोष्टीच्या माध्यमातून शब्द तयार होतो त्या शब्दातून वाक्य तयार होतं आणि वाक्यातून संहिता तयार होते असं म्हणतो. तर शब्द जो तयार होतो तो अनेक वर्ण मिळून शब्द तयार होतो. आता वर्ण क म ल हे 3 वर्ण आहेत पण हे वर्ण जर कलम किंवा मलक असं काहीतरी लिहिलं तर विशिष्ट कलम याला विशिष्ट अर्थ आहे. मला सांगायचा शब्द तो कमल. तर कमल शब्द हा अशा तऱ्हेने उच्चारला 3 वर्ण आहेत तिथे एकत्र आलेले आणि त्यामुळे तो शब्द बनलेला आहे.
शब्द स्वराचे पुढचा जो अनुषंगिक जो विषय आहे म्हणजे शास्त्राला धरणारा दम ठेवणारा तो म्हणजे स्वर. आता स्वरामध्ये सुद्धा ह्रस्व दीर्घ आणि प्लुत असं म्हटलं जातं. 3 स्वरांचे प्रकार आहेत. तर ह्रस्व दीर्घ आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की शब्दाचं उच्चारण पटकन करणं सोप्या भाषेत समजतं त्याला ह्रस्व म्हटलं जातं आणि थोडा दीर्घतेने करणं त्याला दीर्घ म्हटलं जातं. आणि प्लुत शब्द सामान्यतः व्यवहारात प्लुत म्हणजे स्वर जो आहे तो सामान्यतः व्यवहारात वापरला जात नाही. पण आपण जर फेरीवाल्यांचं जर ओरडणं ऐकलं असेल तर त्याच्यातून तो प्लुत स्वर करू शकतो. आमच्याकडे गोरट्याला एक रांगोळीवाला येतो, रांगोळी विकायला, रांगोळी असं म्हणतो. तर ळी आणि रांगोळी शब्द आहे. तो ळी जे करतो तो जो आहे तो प्लुत शब्द. किंवा कोंबडा हरवतो, कुकू चकू असा शब्द होतो त्याचं तयार होतो. तर हे जे आहे याला प्लुत स्वर म्हणतात. ह्रस्व दीर्घ तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तेव्हा या सगळ्याचं स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेलं आहे. तर हा स्वर वर्ण दोन्ही मिळून एक अक्षर तयार होतं. या अक्षराने शब्द तयार होतो आणि या शब्दातून वाक्याची संहिता तयार होते, वाक्य तयार होते. आता ह्याचा तिसरा जो आहे तो बल. बल म्हणजे आघात की कोणत्या अक्षरावर आघात आहे म्हणजे त्याला इंग्रजीत ॲक्सेंट म्हटलं जातं. तर ॲक्सेंट कसं तयार होतं म्हणजे कसं बोललं जातं आपल्याकडनं. आता फाटकं आणि फाटक अक्षरं सगळी सारखीच आहे. पण फाटकं म्हटलं तर एखादं वस्त्र फाटलेलं नाही डोळ्यासमोर येतं आणि फाटक म्हटलं तर कोणाचं तरी आडनाव आहे. ॲक्सेंटनी शब्दाचा अर्थ बदलून गेला ना. तसं एखाद्या वाक्यासंबंधी पण म्हटलं जातं की मधू गावाला गेला. ते साधं वाक्य आहे पण आपण आघात कोणत्या शब्दावर देऊ त्याच्यावर त्याचा अर्थ बदलून जातो. मधू गावाला गेला म्हणजे दुसरं कोणतरी जाणार होतं तो मधू गेला का असं विचारण्याचा उद्देश. मधू गावाला गेला अरे मी तो इथं थांबणार होता तो थांबला नाही. मधू गावाला गेला म्हणजे त्याचं दुसरं काहीतरी काम होतं तो गावालाच गेलास का असं. एकच वाक्य आहे पण ॲक्सेंटमुळे त्या वाक्याचे अर्थ बदलतात. शब्दांच्या माध्यमातून त्याचे अर्थ बदलतात. शब्दाचे अनुपूर्वी त्या वर्णाचे अनुपूर्वी हे पदलालित्य हे सामान्यतः गायनामध्ये जे गायक असतील लोक ते त्याचं जास्त चांगल्या रीतीने स्पष्टीकरण करू शकते. वक्त्याचं जे वक्तृत्व आहे ते कानाला गोड केव्हा लागतं की कठोर व्यंजनं न वापरता तो सौम्य व्यंजनं सौम्य स्वर वापरून आपल्याला समर्थांचं वाङ्मय वाचताना वाचताना असं वाटतं ना की आपल्या पाठीत फटके बसतात. धडाधड खडाधड असे सगळे कठोर व्यंजन वापरून केलेली सगळी. पण कदाचित समाजामध्ये त्या सौम्य व्यंजनाचा सौम्य स्वराचा सौम्य वर्णाचा सौम्य वर्णाची लोकांना सवय झालेली असेल तर ते बदलावं यालाही काही महत्त्व आहे या साहित्यशास्त्रामध्ये या उच्चारणशास्त्रामध्ये. म्हणून कदाचित समर्थांनी कारण संतांची कोणतीही कृतीची हेतूशिवाय नाही किंवा असा हेतू कदाचित त्यांचा त्याच्यामध्ये असू शकेल. वाक्याचा अर्थ करताना सुद्धा किंवा वाक्य उच्चारताना आपण ते कोणत्या संदर्भात उच्चारतो याचाही थोडा विचार वक्त्याने करणं आवश्यक असतं. एका कीर्तनकाराचं एक वाक्य ऐकलं मी की रुक्मिणीने कृष्णाच्या गळ्याला विळखा घातला. कसं वाटतं आपल्याला वाक्य ते? एखाद्या नागारी विळखा घालावा तसं आपण नागारी विळखा घातला म्हणतो आपण. पण रुक्मिणीने जर कृष्णाला आलिंगन दिलं असेल तर तो विळखा घातला हा शब्द आपल्याला कसा वाटतो? तेव्हा वाक्य रचना करताना वाक्योच्चारण करताना सुद्धा वक्त्यांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्याच्यासाठी श्रवण पाठांतर या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. आता पुढचा शब्द पुढचं जे आहे ते साम. साम म्हणजे संधी. तर संधी 2 स्वरांचा होतो 2 वर्णांचा होतो. जसं कधी स्वरांचा संधी होतो तर जल आणि ओघ हा शब्द जर घेतला तर जलमधला क आणि ओघमधला ओ तर जलौघ असा शब्द तयार होतो. तर याचे सुद्धा 5 प्रकार सांगितलेले आहेत. आदिलोक, आदिविश्व, आदिज्योतिष, आदिप्रज, अध्यात्म. तर आदिलोकामध्ये म्हणजे आता हे जसा संधी सांगितल्या शब्दाचा तसं जी आपली सगळी सृष्टी आहे किंवा मानवी जीवनाची जी रचना आहे ती कशा स्वरूपात संधीच्या स्वरूपात व्यक्त होते हे त्यांनी पुढे या विषयामध्ये मांडलेलं आहे की पृथ्वी आधी देव आणि आकाश यांचा संधी होतो आणि त्याचा वायू हे संधान म्हणजे त्यांना जोडणार. पृथ्वी आणि आकाशाला कोण जोडतं? तो वायू हे जोडतो.
अनेक पुढच्या सगळ्या अधिकरणांचं असं वर्णन केलेलं आहे. अध्यात्माचं सांगताना मी म्हटलं की हनुवटी आणि त्याचं पूर्वरूप उत्तररूप, म्हणजे पूर्वपद आणि उत्तर संधी जातं. जसं आपण जलौघ शब्द पाहिला, जल हे त्याचं पूर्वरूप, ओघ हा त्याचं दुसरं रूप आणि त्याचा बनलेल्या संधी जलौघ हे तयार झालं तिथे. तसं आता अध्यात्मामध्ये, अध्यात्म हा आधी एक लोक सांगितलेला, एक प्रकरण सांगितलेलं, तर त्याच्यामध्ये हनुवटी हे पूर्वरूप, शीर्ष हे उत्तररूप आणि वाणी हे त्याचं साधन आहे, आणि जीव हे साधना करण्याचं साधन सांगितलं आहे. तर त्याच्याप्रमाणे अध्यात्माची उपासना केली जाते. या सगळ्या उपासनेला प्रार्थना हे महत्त्वाचं अंग मानलं जातं उपासनेमध्ये. तर कर्मामुळे आधिभौतिक साधतं आणि उपासनेमुळे अधिदैविक साधतं आणि शुद्ध ज्ञानाच्या प्राप्तीमुळे आध्यात्मिकाची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे. आणि प्रार्थनेने ह्या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. हे कशाकरता सांगितलेलं आहे, त्याचा फायदा काय प्रत्यक्ष मानवी जीवनामध्ये. तर प्रत्यक्ष फायदा असा की त्याच्या ठिकाणी प्रार्थनेमुळे नम्रता अंगामध्ये बांधते, चित्तशुद्धी होते आणि भावनिर्मिती होते. तर हा सगळा विषय. आता प्रार्थना करायची तर मग काय करायची? नंदेचं कार्ट किरकिर करतं, खरू जो होऊ दे त्याला, भवानी रोडगा वाहिलं तुला. ही पण केलेली प्रार्थनाच आहे ना. अशी प्रार्थना करावी का? अशी प्रार्थना न करता ज्ञानेश्वरांची जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी दत्तवड ही प्रार्थनेत कसा फरक असतो त्याच्यासाठी ही उदाहरणे सांगितली. तर या प्रार्थनेमध्ये, या परिषदामध्ये ऋषींनी प्रार्थना केली की अवंतिम तन्वाना किंवा कुर्वाणा माझी आत्मना, की माझ्याकडे अनेक विद्यार्थी येऊन शिकायसाठी. कशाला? माझ्या क्लासची जाहिरात व्हावी म्हणून नाही, त्यांची जीवनं उजळून निघावी याच्यासाठी माझ्याकडे विद्यार्थी आले. आणि मग विद्यार्थी आल्यावर त्यांची सगळी सोय व्हायला पाहिजे म्हणून तीही प्रार्थना केली की माझ्याकडे पुष्कळ गायी असू दे, माझ्याकडे पुष्कळ मेंढ्या असू दे, माझ्याकडे अन्नधान्य पुष्कळ असू दे. म्हणजे ही केलेली प्रार्थनाच आहे, पण कशाकरता केली त्याच्यातून त्याची उदात्तता व्यक्त होते. जसं नंदेचं कार्ट किरकिर करतं ही प्रार्थनाच आहे, पण या प्रार्थनेतून त्या प्रार्थना करण्याची वृत्ती प्रकट होते. तसं या प्रार्थनेतून माणसाची वृत्ती प्रकट होते, तिची जी उदात्तता आहे ती त्या प्रार्थनेतून कळते. आणि ह्या प्रार्थनेची उदात्तता सांगताना आपण सांगितलं की पतिव्रता पत्नी जी आहे मागणंच आहे, पण पतिव्रता पत्नी जी आहे ती आपल्या पतीकरता मागते तेव्हा ती निष्कामाहून निष्काम प्रार्थना आहे. तसं देशभक्त देशाकरता मागतो, कामना आहे पण तरी निष्कामत आहे. गुरु जेव्हा शिष्याकरता मागतो किंवा आई मुलाकरता मागते तेव्हाही ती निष्कामताच असते. तेव्हा अशा तऱ्हेचा विषय या उपनिषदामध्ये व्यक्त झालेल्या आजच्या वाचनामध्ये हा विषय आपण तपासू. आपल्या वाचनाची नेहमीची पद्धत अशी आहे की एकाने मोठ्याने वाचायचं आणि बाकीच्यानी आपल्या पुस्तकातून अवलोकन करायचं. तर मी इथे मोठ्याने वाचते, बाकी सगळ्यांनी. श्री गणेशाय नमः. वंदून वरद नारायण स्मरून भावे सद्गुरु चरण. तैत्तिरीयाचे व्याख्यान करीतो मी यथामती. कृष्ण यजुर्वेदाची जी तैत्तिरी नामे एक शाखा. उपनिषद हा आहे निकाम भागवतीचा वेदांती. तैत्तिरी आरण्यक अंतिम त्याचे प्रकाशक. त्यांची करून वेगळीक उपनिषद हे नाव दिले. शांतीपाठ या उपनिषदाला निराळानं सांगितला. समावेश त्याचा केला आरंभीच्या अनुमती. आजच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात संध्याकाळी 4:30 वाजता काश्मीर काल आणि आज आदरणीय श्री सच्चिदानंद शौर्य यांच्या व्याख्यानाने होईल. त्यानंतर सव्वा 6 ते 6:30 वाजता विष्णू सहस्त्रनामाचा पाठ होईल आणि 6:30 ते 8:30 वाजता आदरणीय गायचे बिले तयार झालेले आहेत ते जाताना कृपया घेऊन जा. समोर जिथे आपण सुरुवातीला आल्यावर नाव नोंदणी केली
आता पुढचा कार्यक्रम आपला आहे आठवणीतील स्वामी वरदानंद भारती. असं म्हटलं जातं की आठवण त्याची येते की जो कधी विसरला गेलेला आहे. जो कधीच विसरला गेला नाही, जाऊ शकणार नाही, त्याची आठवण वेगळी काढावं लागत नाही. काल शेवटे बोलत असताना एक वाक्य छान बोलले की आप्पा नाही आहेत असं वाटतच नाही, आमच्यासाठी आप्पा आहेत. आप्पांनी एकदा बोलता बोलता सांगितलं होतं की विनोबा भावेंचा तो ते उद्गार होते, महात्मा गांधी गेल्याचं त्यांच्यापर्यंत वृत्त जेव्हा आलं तेव्हा ते दोन स्तब्ध झाले, डोळे निघले आणि उघडले आणि त्यानंतर म्हणाले की मला महात्माजींना भेटायला त्यांच्या आश्रमात आधी जावं लागेल. आता मी डोळे मिटले की महात्माजी माझ्यासोबत. आप्पांना आपल्याला भेटायला इतरत्र कुठे जाण्याची गरज नाही, आप्पा आपल्या बरोबर आहेत. आणि शेवटी तो जो एक अविस्मरणीय ठेवा आपल्यासाठी आप्पा सोडून गेलेले आहेत, ज्याला म्हणजे थोडस इंग्लिश मध्ये बोलतो, माफ करा, व्हॉट इज लिगसी? Legacy is not leaving something for the people. It's leaving something in the people. असं एका अतिशय मोठ्या भांडवलदारांनी म्हटलेलं आहे. पण हे आध्यात्मिक दृष्ट्या हे खूप जास्त पण लागू पडत आहे. आप्पांनी आपल्या बरोबर जे जगले, लौकिक अर्थाने ते आपल्या सारखेच वागले, आपल्याला त्यांचं काही वागणं कळलं आणि बरंचसं कळलं नाही. आज आपल्यामध्ये असे खूप लोक आहेत की ज्यांच्यावर हा कृपा वर्षाव प्रत्यक्ष झालेला आहे, ज्यांना आप्पांबरोबर काही क्षण घालवण्याची संधी मिळालेली आहे. आणि आज आपण त्यांच्याच तोंडून आठवणीतले स्वामी वरदानंद भारती हे त्यांच्यात तोंडून आपण ऐकणार आहोत. सर्वप्रथम आपण एक व्हिडिओ क्लिप पाहणार आहोत. 102 वर्ष वय फक्त श्री भुजंगराव कुलकर्णी हे नाव सगळ्यांना परिचित आहे. मराठवाड्यातल्या लोकांना तर त्याचा वेगळा परिचय देण्याची गरज नाही. ते त्यांच्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांना असं वाटत होतं की ते तिथपर्यंत चढू शकतील की नाही, म्हणून त्यांनी फक्त विनंती केली की तुम्ही माझा फक्त व्हिडिओ तुम्ही करा आणि तो तिथे दाखवा. त्यांच्याबद्दल जस्ट उजळणी द्यायची म्हटलं तर त्याची मराठवाड्याच्या विकासाचा इतिहास त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ते निवृत्त सनदी अधिकारी आहेत, अतिशय कडक शिस्तीचे प्रशासक, उत्तम लेखक आणि मराठवाड्याची खूप काही करत असताना पुण्याला सुद्धा त्यांनी 2 महत्वाच्या देणग्या दिलेल्या आहेत. सारसबाग आणि बालगंधर्व हे त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं आहे जेव्हा ते पुण्याला महापालिकेचे आयुक्त होते. त्यांचा आणि आप्पांचा खूप चांगला संबंध होता. त्यांच्या आठवणी आपण आता व्हिडिओ बघणार आहोत आणि त्यानंतर मग उपस्थितांच्या पण आपण आठवणी घेणार आहोत. सर्वप्रथम मी विनंती करतो की भुजंगराव कुलकर्णींचा व्हिडिओ दाखवण्याचा. नांदेडला कलेक्टर असताना त्या काळचे गृहमंत्री श्री बिंदू अप्पांनी संन्यास घेण्याच्या बरेच आधीपासून आम्हा ओळखताना त्यांचा अधूनमधून सहवास घडत राहिला. नांदेडला कलेक्टर असताना त्या काळचे गृहमंत्री श्री बिंदू यांच्याबरोबर मी एकदा उमरी रोडला जाऊन दादाचे म्हणजे सप्तश्री दाखवून महाराजांचे दर्शन घेतले. तेथे आता दादांची समाधी आहे, तो भव्य आश्रम उभा आहे. त्यानंतर मी
शिरणकर यांना माझे वडील त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी आठवणी सांगाव्यात. या आठवणी म्हणजे आमची ही तिसरी पिढी आहे. माझ्या वडिलांच्या मातोश्रींनी दासगणू महाराजांचा गुरुमंत्र घेतला होता. त्यांचा पण अनुभव माझ्या वडिलांना आणि माझ्या आजीला लावलेला आहे. आणि हा संपन्न वारसा माझ्या आईवडिलांमुळेच मला आणि माझ्या भावांना प्राप्त झालेला, आमच्या पूर्ण कुटुंबाला प्राप्त झालेला आहे. वसंतराव शिरणकर. आता एक माझं नाव कदाचित संयोजकाला माझ्या तब्येतीची माहिती नसावी म्हणून त्यांनी घेतला असा. एक वेळ होती अशी की मला थांबवावं लागत होतं. आज ती रिस्क नाही, एवढे मी तुम्हाला सांगू इच्छितो. ते मला सारख्या चिठ्ठ्या यायच्या किंवा सूचना यायच्या की आता पुढे करा, दुसऱ्याला बोलायचे. पण आज ती परिस्थिती नाही. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल मी खरोखर अतिशय आभारी आहे या सगळ्या लोकांचा. मी एक वेळ अशी होती की या कार्यक्रमांसाठी लोक जगवले कसे त्याच्यामध्ये काही दिवस जायचे आमचे. तरीही लोक विशेष जमायचे नाही, कारण लोकांना माहितीच नव्हती. आम्हाला दासगणू महाराजांचा कार्यक्रम सांगताना दासगणू महाराजांची ओळख ते गजानन महाराजांची पोथी लिहिणारे दासगणू महाराज अशी करून जायला आणि मग लोकांना ती पटत. आज त्याच कार्यक्रमामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं लोक आज 3 दिवसापासून उपस्थित आहेत हे पाहून मला खूप आनंद आहे. आणि एक प्रकारची धन्यताही वाटते. मी आपल्याला याच्यापूर्वी सांगितलं की माझ्या तब्येतीच्यामुळं भाग्य असं एक संत वचन आहे की देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या करते. हे भाग्य मला 4-5 वर्षापासून माझं अजून एक गोष्ट याच्यामध्ये विसरून गेलो. कदाचित वयाचा परिणाम असा झाला की आदरणीय माननीय महेश अण्णा याची काही उपस्थित आहेत, त्यांचा नामोल्लेख करण्याचं मी विसरून गेलो. मी क्षमा मागतो आणि त्यांचा नामोल्लेख करतो. हे आज उपस्थित आहे. एक गीत म्हणतो असं आहे की प्रतिष्ठान असावे दासगणू प्रतिष्ठान सम आणि अध्यक्ष असावेत महेश महाराजासारखे महान. का महान म्हणतो मी की हे पद ज्यावेळेस त्यांच्याकडे आलं त्यावेळेस त्या बैठकीला मी उपस्थित होतो आणि महाराज महेश महाराज नाना प्रकारे आम्हाला पटवून देत होते की मी कसा योग्य नाही आणि इथं माझ्यापेक्षा सिनियर असे पुष्कळशी लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, त्यांना तुम्ही का निवडत नाही. आणि लोकांचा आग्रह होता नाही तुम्हीच. आणि शेवटी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मानून त्यांनी हा स्वीकार केला. याच्याबद्दल आधी सर्वजण खूप ऋणी आहोत. आणि आजचं जे भव्य कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला दिसतंय गावोगावी ते त्याचे श्रेय बरंच महेश महाराजांना किंवा त्यांच्या सगळ्यांना बाकीच्या सगळ्यांना. मी आता मी काही आठवणी या ठिकाणी सांगतो की आप्पा हे अंतर्ज्ञानी होते.
असं आम्हाला अनेक वेळा अनुभवातून लक्षात आलेलं. मी एक आठवण सांगतो, एक तुम्हाला एक दोन आठवण सांगतो, या संदर्भात सांगतो की आपांचा मुक्काम त्यावेळेस आमच्याकडे होता. आम्ही त्यावेळेस रोपना हनुमानजवळ श्रीनिकेतन कॉलनी आहे, त्या घरात आमच्या जुन्या घरात राहतो. आप्पाचा मुक्काम सुदैवाने आमच्या घरी 1 तास 1 दिवस ते 5 दिवस पर्यंत राहिलेला, याच्याबद्दल आम्हाला एक प्रगती झालेला. आप्पाचा मुक्काम असं चालू असताना एका वेळी आम्ही गच्चीवर बोलत बसलो होतो. आप्पा काही माहिती सांगत होती, बाकीचे लोक त्या ठिकाणी ती माहिती ऐकत होते. आणि इतक्यात आप्पा एकदम म्हणाले, अरे तुम्ही इथं काय बसलात ऐकत, जा जा खाली जा, आधी जा आधी जा. आम्हाला काही कळलं नाही, परंतु ताबडतोब मी, विठ्ठल पांडे आणि प्रभाकरराव वैद्य तिघे धावत पळत खाली आलो. तर आमच्या पार्किंगच्या याच्यामध्ये जो टँक होता, तो हौद होता, त्याची खोली जवळजवळ 5 फुटाच्या वर होती आणि लांबी रुंदी भरपूर होती. त्या हौदामधून रडण्याचा आवाज आला. ताबडतोब विठ्ठल पांडे आमच्याबरोबर होते, ते सगळ्यात पुढे ते गेले आणि त्यांनी ताबडतोब कशाचाही विचार न करता कपड्यासह त्या हौदात उडी घेतली आणि त्या मुलीला उचलून असं वर धरलं. मला म्हणले, वसंतराव आता तुम्ही याला घ्या, या मुलीला घ्या. आणि मी घेऊन तिथं मुलीचे आजोबा होते, त्या तिच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी मला सांगायला तरी वेळ लागला, परंतु प्रत्यक्ष घडायला मात्र याच्यापेक्षा निम्माही वेळ लागला. आणि मी ही आठवण एकदा याच्यापूर्वी एका कार्यक्रमाच्या वेळेस सांगितलेली आहे, वसुताईंच्या आदरणीय वसुताईंच्या विनंतीवर किंवा सांगण्यावरून. कारण काय, एकदा आणि कधी रामनवमी चुकवली नाही, पण रामनवमीला जर माझं येणं झालं नाही तर रामनवमीच्या नंतरची जी एकादशी असते त्यावेळेस आम्ही येत असतो. पण मी कधीही चुकवलो नाही. पण आता मात्र तब्येतीमुळं माझं येणं होत नाही, परंतु माझी मुलं या सगळ्या गोष्टी आज भरून काढतात, याचा मला अभिमान आहे, आनंद आहे. आज मी त्यांच्या इतकं मुलांच्या इतकं मी काही करू शकत नाही. अहो, जिथे 4 माणसं आमच्याजवळ नव्हते तिथे आज 40-50 लोकांचा एक संच उभा राहिलेला. मी एकच उदाहरण देतो तुम्हाला की एकदा आप्पा असं पुरस्कारांना आम्ही खाली येऊन गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात आप्पाला एकाने विचारलं की आप्पा, यावर्षीचा अधिक मास कोणाकडे? तर आप्पा म्हणाले की ज्याच्याकडे झाला नाही त्याच्याकडे. आता आमच्याकडे हा अधिक मास झालेला नव्हता. तुम्हाला एक सांगतो की असं म्हटल्यानंतर लागलीच तिथे छगन महाराज होते, छगन काका होते. आणि ते छगन काका म्हणाले की वसंतराव, आता तुमचा नंबर आहे, कारण औरंगाबादला अधिक मास झालेला नाही, तुम्ही हो पटकन हो म्हणा. मी जाऊ उठून आप्पांना विनंती केली. आप्पा म्हणजे अजून वेळ झाला तर हो. त्यानंतर मला सारखं यांचा तगादा असायचा की तुम्ही जाऊन आप्पांना म्हणा, आठवण द्या. वसुताईचं म्हणणं असं होतं की दार तोपर्यंत छोटा जोपर्यंत तुम्हाला होकार मिळतो. आणि मी त्याप्रमाणे प्रत्येक वेळा आप्पांना भेटत होतो, म्हणत होतो. परंतु मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेस माझ्या पाठीमागे एक 7-8 लोक होते. त्याच्यातले प्रत्यक्ष काम करणारे 3-4-2 होते. आप्पांना ही परिस्थिती माहीत होती.
मला माझ्या पुढे हा प्रश्न पडला होता की 1 महिन्याचा हा कार्यक्रम आपण घेऊ शकतो का? आणि आम्ही त्यांच्या सांगण्यावरून आपल्याकडे जात होतो, त्यांना विनंती करत होतो आपा पुढे पाहू असं म्हणत होतो. लोक म्हणायचे, विशेषतः वसुताई छगन करतात, आपण नाही म्हणले नाहीत ना, मग तुम्ही म्हणत राहता. नाही म्हणल्यानंतर मात्र पुन्हा म्हणायचं नाही, एवढे लक्षात घ्या. आपण नाही म्हणले नाही, पुढे पाहू असंच बोलू. मी त्यांना आपण 2-3 वेळा विनंती केली. काही वेळा बरोबर काही लोक घेऊन गेलो. कल्याणी ताईचा मुक्काम आहे असं मला कळालं, म्हणून मी आणि प्रभाकरराव वैद्य हे दोघं जण त्यांना विनंती करायला गेलो. आता म्हणले तू कशाला आलास इतके लांब? आणि मी तुम्हाला सांगितलं पुढे पाहू म्हणून मी सांगतो तुम्हाला. आता माझी द्विधा परिस्थिती होती की आपल्याला एवढं झेपल का? मुलं अजून हाताशी आलेले नव्हते. माझी ही द्विधा परिस्थिती होती आणि तशा परिस्थितीमध्ये मी आपणना भेटत होतो, विनंती करत होतो, आपण पुढे पाहू असं म्हणतो. नाही म्हणले, कधीच नाही म्हणले नाही, कधीच होकारही दिला. एकदा असंच मी वसुताईंचा मुक्काम याच्याकडे आहे असं वसुताई आणि छगन महाराजांना कळाल्यावर आम्ही पुण्याला कल्याणी ताईकडे गेलो. कल्याणी ताईच्या घरी आप्पांचा मुक्काम होता. मी आणि प्रभाकरराव वैद्य दोघंजण गेलो होतो. आम्ही दोघेही जण त्या ठिकाणी जेवण करून गेलो. हॉटेलमध्ये बाहेर जेवण केलं, तेव्हा जमीन बरोबर नेलेच होते, जेवण करून गेलो. त्यावेळेस आपा आधी गेल्याबरोबर म्हणाले, कसे काय इतक्या लांब कशाला आला तुम्ही? आणि असं विनंती करायला आलो. आणि त्याला वेळ पुष्कळ पुढे पाहूच ना आपण, आहे वेळ आहे. बरं आता असं करा म्हणे, हे कल्याणी ताई पुरणाच्या पोळ्या चांगलं करते, तिच्या पोळ्या खा म्हणे. आणि म्हणलं आपण आमचं जेवण झालं. आणि तुम्ही जेवण झालं असलं तरी तुम्हाला पोळ्या जातील म्हणजे इतकी चांगली करते. मला माझ्या जुन्या आठवणीप्रमाणे सूचना मिळालेली आहे. भाष्य करत नाही, फक्त एवढंच तुम्हाला सांगतो की आपण जे आम्हाला सांगितलं, विशेषतः पुरुष आपणची एक तळमळ होती की मी एवढं इथं साधना केंद्र उपासना केंद्र सुरू केलेलं आहे, परंतु त्याचा लाभ कोणी घेत नाही. आणि आपण असं ध्येय करून दाखवायचं. म्हणून आम्ही एकदा आपण रात्री आमच्याकडे मुक्कामाला असताना रात्री 2 वाजता त्यांना म्हणालो की आम्हाला तुम्ही गोरट्याला राहून उपासना करण्याचा काहीतरी मार्ग सांगा. आपण म्हणजे खरंच करणार की तुम्ही? म्हणलं हो, आम्ही दोघे करणार आहोत. पत्नीने येऊ करले. आणि मग त्यांनी असं सांगितलं की जर तुम्हाला जर करायचंच असलं तर गुरुमंत्राचं पुरस्करण करायचं. 3 महिने मुदतीचं हे पुरस्करण आहे, त्याचे नियम आहेत. ते सगळे नियम काटेकोरपणाने पाळावे लागतील. याची तयारी असेल तरच होकार द्या, नाही तर नका देऊ. स्पष्ट आपण रोखचं काम आणि म्हणजे नाही, आम्ही सगळे नियम काटेकोरपणे पाळू, फक्त तुम्ही आम्हाला ती जबाबदारी सोडतो. आणि नंतर मग त्यांनी पुरस्करणाचा सगळा आराखडा तयार केला. रात्री 2 वाजता 3 वाजता
कायदा तयार केला, त्याचे कालावधी तयार केला आणि नंतर सांगितलं की बाबा हे 3 महिनेपर्यंत तुम्हाला एक गोष्ट करावं लागणार. आपण आमच्या घरी असताना आमच्या आईची परिस्थिती राहिली होती. आई जी होती ती सारखं माझ्यावर अवलंबून असल्यासारखी असायची. नेहमी म्हणजे कुठं गावाला जाऊ नको, बाहेर जाऊ नको वगैरे. म्हणलं आप्पा तुम्ही आईची परिस्थिती पाहता, आम्हाला 3 महिने शक्य केलं. आप्पा म्हणले अरे तुला शक्य नाही ना, मग तू असं कर म्हणे, महिनाभर इथं राहा, महिनाभर गावाकडे तुझ्या घरी राहा. म्हणजे आईला एकदम मोठा गॅप वाटला. आणि मला वाटलं की मला दुसरी सूचना मिळाली आणि मी आता केलं बरं. तर त्यावेळेस आपण मान्य केलं आणि ते म्हणाले की असं कर, तुझ्या आईला जर इतके दिवस एकट्याला राहत नसेल तर तू एक महिना इथे राहा, 1 महिना गोरट्याला आणि पुरस्कार तुला पुरस्काराचे सगळे नियम 1 मिनिटातच दाखवतो. तुम्ही सगळे नियम घोडोदकर शास्त्री सांगितले. मी घोडोदकर शास्त्रीला विचारले मला नियम सांगा. त्यांनी सगळे नियम सांगितले. काय काही घालता येणार नाही, शिवलेले काही वस्त्र वापरता येणार नाही वगैरे वगैरे, परांना घेता येणार नाही वगैरे, सगळे नियम सांगितले. आणि मी सांगितलं की बाबा आपण असं आम्हाला सांगितलंय महिनाभर इथं आणि नाही महिनाभर आम्ही इथं थांबणार आहोत, तर महिनाभर गोट्याला थांबणार, घरी थांबणार. ते म्हणले घोडोदकर शास्त्री म्हणाले की पुरस्करण अशा पद्धतीनं होत नाही, ते मान्य नाही. तुम्हाला पुरस्करण या पद्धतीने करता येणार नाही, थांब म्हणायला सांगितलं. आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं की ठीक आहे शास्त्रीजी म्हणतात ते बरोबर आहे, परंतु आम्हाला आपण याची परवानगी दिली आहे. ताबडतोब त्यांनी तबा केला आणि ते म्हणाले, घोडोदकर म्हणाले की आपण परवानगी दिली नाही, त्यांचा तो अधिकार. कारण त्याची सगळी परिणामाची जबाबदारी नियम तोडल्याच्या ते सत्पुरुष घेत असतात आणि त्या सत्पुरुषाचा तो अधिकार आहे, माझा अधिकार नाही. पण मी तुम्हाला तशी परवानगी दिली नाही, देऊ शकणार नाही. फक्त आपल्या सांगण्याप्रमाणे तुम्ही करा, एवढं मात्र मी सांगतो. आणि आम्ही आपल्या सांगण्याप्रमाणे ते पुरस्कार पूर्ण 3 महिन्याचं पूर्ण केलं. त्या पुरस्कारामध्ये आपणही खूप आनंद झाला आणि आपण आमच्या पुरस्कारामध्ये शेवटपर्यंत साथ दिली. नमस्कार. आठवणींचं भांडार आहे पण त्याला आवड घ्यावा लागेल. आता मी श्री लक्ष्मीकांतराव धोंड यांना विनंती करतो की त्यांनी आपण ज्या काही आठवणी सांगाव्या. लक्ष्मीकांतराव धोंड यांचा पण वेगळा परिचय करून त्याची गरज नाही, कारण त्यांना ऐकत आणि पाहत अनेक पिढ्या घडलेल्या आहेत औरंगाबादच्या. हे ज्येष्ठ निवेदक आहेत ऑल इंडिया रेडिओचे, इतिहासाचे गाडे अभ्यासक आहेत. मला वाटतं मागच्या 2 महिन्यात मसाबामध्ये एक कार्यक्रम झाला होता, त्याच्यावर सातवाहन इतिहास हा अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी केला होता. प्रसिद्ध रंगकर्मी आहेत. अशा ज्येष्ठ व्यक्तीकडनं आपण अनुभव आहे. माझी आप्पांची भेट फक्त बोलतात 45 वर्षांनी. मी नांदेडला 2 वर्ष शिकायला होतो, एमकॉमला होतो. त्यावेळेला माझा एक मित्र होता अरुण नायगावकर. या अरुण नायगावकरांशी माझी मैत्री असल्यामुळं आणि तिथे आमचं एक 4 जणांचं मित्रमंडळ होतं. श्रीनिवास पांडे, अरुण नायगावकर, मी आणि कृष्णा पाचेगावकर. आणि चौघं एकत्र असायचो. वेगवेगळ्या विषयाचा, एक मराठीचा, एक कॉमर्सचा, एक इतिहासाचा, एक इंग्रजीचा. पण आमचा समान धागा एक होता की वाचन. त्यामुळे वेगवेगळ्या विषयावर वाचन केलेली आम्ही माणसं एकत्र बसायचो. कुरुंदरांच्या सहवासात 2 वर्ष होतो.
त्या ठिकाणी माझी अप्पांची ओळख झाली. ओळख अशी झाली की मला महाभारतावर आधारित अनेक पुस्तकांचं वाचन मी त्यावेळेला करत होतो. कोंडकरांच्या सहकार्याने आणि त्यांचा हात डोक्यावर असल्यामुळं पीपल्स कॉलेजची लायब्ररी 24 तास माझ्यासाठी होती. म्हणजे सकाळी 7 ते रात्री 11 तुम्ही केव्हाही बसून कुठलेही पुस्तक घेऊ शकता. त्यामुळे महाभारतावरचे अनेक खंड, श्रीमद महाभारत हे केळकरांनी संपादित केलेलं 9 खंडांचं ग्रंथ, नुकतीच भांडारकर संस्थेने संशोधित केलेली आवृत्ती येऊ घातलेली होती. आणि त्या काळामध्ये ही पुस्तकं वाचल्यानंतर अरुण नायगावकरशी बोलत जातात आणि ही काय वाचतो पंचपुस्तक वाचतो. आणि अप्पांचं पुस्तक वाचलं कोणतं पुस्तक आहे मला, आणि मग अप्पांचं महाभारतातील वास्तव दर्शक हे पुस्तक त्यांनी मला ते वाचल्यानंतर माझे डोळे उघडले. कारण मी ते वाचत होतो ते ललित वाङ्मय होतं. आणि नची केळकरांचं म्हणा किंवा भांडारकर संस्थेने संपादित केलेल्या ह्या ज्या 2 प्रती होत्या त्या प्रतितून मिळणारं मला जे काही होतं त्यापेक्षा या ललित वाङ्मयातून मिळणारं मला थोडंसं तो जो माझा जो काळ होता कालखंड तरुणपणीचा, त्यामुळे हे सगळं चांगलं चांगलं वाटायचं. महाभारतातल्या व्यक्तिरेखा त्या माणूस म्हणून त्यांच्याकडे कसं पाहायचं या सगळ्यांनी लोकांनी मला सांगितलं होतं. म्हणून मी त्यांच्या प्रेमात होतो. आणि अप्पांचं पुस्तक वाचल्यानंतर डोळे उघडले आणि त्याला म्हणलं मला अप्पाला भेटायचं. म्हणून ठीक आहे, अप्पा आले की भेटूया. आणि मग त्यांच्या घरी अप्पा यायचे अधूनमधून नायगावकरांच्याकडे. त्यावेळेला एक दिवस दुपारी त्यांनी फक्त माझ्यासाठी अर्धा तास काढला. मला अप्पांना अर्धा तास वेळ देते, त्यावेळेला तू ये आपण आणि तुला जे काय बोलायचं तू मी पण थांबणार नाही. मग अप्पांना नमस्कार केला, बसलो, बोला म्हणलं अप्पा मी क्षमा मागतो. म्हटलं की तुमचं पुस्तक वाचण्याच्या आधी ज्यांच्यावर तुम्ही आक्षेप लिहिलेला आहे ती पुस्तकं सगळी मी वाचली. बरं काय हरकत. मग आता म्हणजे तुमचं पुस्तक वाचल्यानंतर मला जरा शंका आहे. बोल म्हणाला अप्पा आमच्या मनामध्ये तुम्ही महाभारतातलं वास्तव म्हणजे महाभारतातल्या श्लोकानुसार त्या व्यक्तिरेखा समजून सांगितलेल्या आहेत किंवा त्या व्यक्तिरेखा मांडलेल्या आहेत. आमच्यासमोर व्यक्तिरेखा जेव्हा येते, मी नाटकातला माणूस आहे, माझ्यासमोर जेव्हा व्यक्तिरेखा येते तेव्हा त्या व्यक्तिरेखाचं चरित्र चित्रण करत असताना तो एक माणूस म्हणून कसा असेल याचा आम्ही विचार करतो. आणि तिथे ही पुस्तकं थोडीशी जवळ जाणे मान्य आहे. माझं सगळं ऐकून घेतल्यानंतर अप्पांचं बोलणं असं होतं. ते म्हणाले की तुम्ही पुस्तक वाचले, माझं वाचलं, तुम्हाला माझं लिहिलेलं कितपत पटतंय ते सांगा. मतमतांतर भरपूर असू शकतात, माझं सगळंच मत तुम्हाला पटावं असा मला आग्रह नाही आहे. म्हणजे अप्पा खूपसं पटतंय, पण मग मला जर समजा एखादी व्यक्तिरेखा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये उभी करून दाखवायची असेल तर मी काय. त्यावेळेला त्यांचं वाक्य असं होतं की जेवढा इतिहास आपल्या समोर आलेला आहे त्या इतिहासाला अनुलक्षून तुम्ही जेव्हा ललित वाङ्मय लिहित असता तेव्हा ते ललित वाङ्मय लिहित असताना इतिहासाला नाकारू नका. इतिहासातलं जे सत्य आहे ते सत्य त्याला अनुलक्षून तुम्ही ललित वाङ्मय निर्माण करा. त्याच्यावर काव्य लिहा, नाटक लिहा, कादंबरी लिहा, कथा लिहा, काही लिहा, पण ते लिहित असताना मूळ जी महाभारतातली व्यक्तिरेखा आहे त्या व्यक्तिरेखेचं विसंगत असं वर्णन तुम्ही करू. या पुस्तकांमध्ये ते विसंगत वर्णन आहे म्हणून मी त्याच्यावर आक्षेप नोंदवलेला. त्याच्या पुढे त्यांचं एक वाक्य, ते वाक्य नंतर पुस्तकामध्ये आलेलं आहे. ते वाक्य असं आहे की अप्पा म्हणाले मलाही प्रश्न पडला की द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग घडत असताना भीष्म का शांत बसले. पण आता म्हणाले त्या काळात आपण नव्हतो, व्यासाने ते लिहिलेलं आहे म्हणून जे काही लिहिलेलं आहे काही काळातल्या त्या व्यक्तिरेखांमध्ये असलेले दोष आणि असलेले गुण हे सगळे त्यांनी मांडले. माझा पुढचा प्रश्न, मी थोडासा खट माणूस तेव्हापासूनच होतो, म्हणजे अप्पा व्यासांनी लिहिलेलं त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा. मला अगदी बरोबर आहे, त्यांची खूप छान पद्धती म्हणाली. दुसरा काही पर्याय आहे तुमच्याकडे? अगदी छान म्हणलं हो की व्यासांचं महाभारत सोडलं तर महाभारतातला इतिहास किंवा बाकी कुणी दिलं मग आपल्याला दुसरा पर्याय नसेल तर तेच आपल्याला मान्य करावं लागेल. हा
त्यांनी खूप छान सांगितलं की महाभारत काळापासून कथानक सांगण्याची पद्धत, ज्याला भागवत असं आपण म्हणतो, ती पद्धत नंतर रूढ होत गेली. त्यामुळं कथानक येत गेली आणि त्या कथानकानुसार मग मांडणी होत गेली. मग त्या मांडणीमध्ये त्यांनी सांगितलं की व्यासांनी लिहिलेल्या मूळ महाभारतामध्ये कदाचित सौतिक, शौनिक, वैशंपायन यांनी भर घातली असेल. ती भर कोणती, ते काम हे या लोकांनी केलेलं. मग त्यांनी मला त्या प्रती सांगितल्या. निळकंठ प्रत मी त्यांना जास्त म्हणजे भांडत जेव्हा त्यांना सांगितलं केळकरांचा हे वाचलेलं, तर त्या दोन्हीपेक्षा निळकंठ प्रत जी आहे ती जास्त प्रामाणिक मला वाटते. आता हा माझा भाग आहे. आपणचा हा एक परिचय. आणि दुसरा एक प्रसंग असा होता की आमच्या मनात खूप आम्ही तेव्हा स्वाध्याय मंडळ वगैरे करायचो आणि आमच्या मनात होतं की गुरुंकर हे एक आमचं दैवत होतं आणि आप्पा हे पण एक दैवत. या दोन दैवतांना समोरासमोर आणलं की काय अवघड आहे, अवघड सगळं. काय करायचं, या दोघांना एकमेकांच्या समोर आणणं म्हणजे खूप अवघड होतं. पण नायगावकरांनी हे सगळं जोडून आणलं आणि आम्ही आप्पा आणि कुरुंकर गुरुजी दोघं बसले आणि आम्ही खाली बसलो. तुम्ही बोल, पण दोघे हुशार, दोघांनी आपापल्या मतसंकल्पना दृढ आहेत हे माहिती होतं. त्यामुळे त्यांनी 2-3 वेळेला एकमेकांचा मतांचा आदर करीत स्वतःचा आक्षेप नोंदवला आणि त्या ठिकाणी आप्पांचं शेवटचं आहे. आता कुरुंकरांची मनोवृत्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, समाजवादी मनोवृत्ती. आणि महाभारत याला ते इतिहास कागदपत्र किंवा इतिहासाचं लिखाण अशा पद्धतीने ते कधी मानत नव्हते आणि आप्पा त्याच्या एकदम विरुद्ध आहे. महाभारत हा इतिहासच आहे हे मत व्यक्त करणारे आप्पा. या दोघांच्या मध्ये बोलणं झालं, आम्ही शांतपणे ऐकत होतो. आम्हाला तो एक खूप मोठा लाभ होता आणि दोघांनीही सांगितलं की या ठिकाणी आपली मतं भिन्न आहेत, यापुढे चर्चा होऊ शकत नाही. ही मतं अशी आप्पांनी सांगितली की तुम्ही याला कपोलकल्पित गोष्ट म्हणून मानत असाल, मी याला इतिहास मानतो. त्या मूलभूत आपल्या दोघांमध्ये मतांमधला फरक असल्यामुळे तिथे आपण चर्चा करणं व्यर्थ आणि तिथे थांबल्यानंतर मग बाकीची चर्चा सुरू झाली. मग बाकीचं तुमचं काय वाचन, तुमचं काय वाचन, यांचं काय. पण या 2 भेटींमधून आप्पा माझ्या समोर जे आले, आज 45 वर्षानंतर जेव्हा शिरडकर दोघंजण माझ्याकडे आले होते, सुधीरजी आणि स्वातीताई, तेव्हा मला एकदम ती आठवण झाली. त्या दोघांनी सांगितलं आप्पांना मी भेटलो. माझ्या मनामध्ये इतक्या वर्षानंतर सुद्धा. आणि आणखी एक गोष्ट सांगतो, मी युरोप टूरला गेलो असताना तिथं एक जण मला भेटला होता की जो मुंबईच्या BARC मध्ये तो काम करतो आणि त्यांना मी सांगितलं होतं की तुम्हाला महाभारतावर वाचायचं असेल तर बाकीची सगळी पुस्तकं बाजूला ठेवा आणि अनंत महाराज आठवल्यांचं पुस्तक तुम्ही वाचा. शिरडकरांना सांगितल्यानंतर त्यांनी ते पुस्तक त्या व्यक्तीकडे पोहोचवलं. त्यांचा निरोप आला. धन्यवाद, मला खूप छान माहिती मिळाली. माझी अशी इच्छा आहे, आम्ही सगळ्याच मराठवाड्यातील लोकांच्या बाबतीत म्हणतो, मी आप्पांकडे एक व्यासंगी, तत्वचिंतक, अभ्यासक, इतिहासतज्ञ या दृष्टीने मी त्यांच्याकडे पाहतो. तोच भाग मी माझ्या याच्यात मांडलेला आहे. आणखी एक गोष्ट मला सांगायची जी आप्पांच्यामुळे मला मिळाली, ती म्हणजे आप्पांशी बोलत असताना त्यांनी सावरकरांच्या कमलाचा उल्लेख केला. तोपर्यंत कमलाही मला ऐकून माहिती होतं, मला वाचलेलं नव्हतं. पण जेव्हा आप्पांनी 2 वेळेला कमला या महाकाव्याचा उल्लेख केला, ते म्हणाले की ललित वाङ्मय लिहित असताना कशा पद्धतीची मर्यादा सांभाळायला पाहिजे यासाठी सावरकर उदाहरण आहे. कमला ही कपोलकल्पित कथा आहे, पण ती कथा रचत असताना सुद्धा त्यांची लेखणी घसरलेली नाही. आणि तिथे मग कमला माझ्या डोक्यात बसलं आणि जेव्हा आपण 2 वेळेला कमलाचा उल्लेख केला असं म्हटल्यानंतर मग मी कमला हे महाकाव्य वाचायला सुरुवात केली. आणि आज जेव्हा दूरदृष्टीपणा कसा असतो आप्पांचा, तो मला 15 दिवसापूर्वी जेव्हा शिरडकर माझ्याकडे आले होते त्यावेळेला आप्पांच्या ग्रंथांपैकी एक ग्रंथ असा होता शालिवाहनाचं महाकाव्य, जो माझा अभ्यासाचा विषय आहे. मूळ अभ्यासाचा नाही, तो कॉमर्स आहे, पण नंतर मी अभ्यासाचा विषय केला की हे आमची स्फूर्तीस्थान आहे. आणि त्याच्यावर आप्पांनी महाकाव्य लिहिलेलं आहे. हे जेव्हा मी वाचलं, त्यांच्याकडून मागून घेतलं, ते बघूया त्याचं काय करता येते. माझ्या मनात विचार भरपूर आहेत, पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण या महाकाव्याला जर चांगलं काही रूप देऊ शकलो तर ते देण्याचा नक्की
प्रयत्न करू. ही जन्मशताब्दी वरदानंद भारतीची नाही आहे, ही जन्मशताब्दी आहे वरदानंद भारती अनंत महाराज आठवले यांच्या विचारांची, यांच्या तत्वचिंतनाची. आणि आमच्या सगळ्यांच्या मनात त्यांनी जी एक बैठक निर्माण केलेली आहे, त्या मंथनाची, त्या मननाची, त्याची ही जन्मशताब्दी आहे असं मी मानतो. धन्यवाद. धन्यवाद. काही आठवणीच्या प्रांतात आपल्याला घेऊन जाणार आहे तो विद्याताई. त्या आपल्याला मामाच्या गावात घेऊन जाणार आहे. त्याचं कारण म्हणजे विद्याताई आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे बासरीताई म्हणून बोलतात, त्यांच्या सुकन्या आहेत आणि बासरीताई हे आपांच्या मानस भगिनी आहेत. त्यामुळे लहानपणापासून आपा म्हणजे माझे मामा हे त्यांना माहिती आहे. तर आपल्याला आता मामाच्या गावाला घेऊन एवढ्याच मोठ्या आणि ज्ञानाच्या सगळ्या आठवणी तुम्हाला सांगितल्या आहेत. त्या मनाने मी एकदम अत्यंत सामान्य व्यक्तिमत्व असलेली, फक्त बासरीची लेख एवढंच माझ्याजवळ, जे काय सर्वस्व आहे मी बासरीची लेख ही आहे आणि म्हणून मी आज इथं उभी आहे. माझी आठवण सुद्धा अत्यंत सामान्य आहे आणि ती घरगुती स्वरूपाची म्हणा किंवा अजून तुम्ही त्याला काही म्हणू शकता, पण मला माझ्या हृदयात ती साठलेली आहे आणि म्हणून मला ती तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. आईचं आणि अप्पामामांचं नातं कसं होतं की म्हणून मी सरळ अप्पामामा म्हणायला सुरुवात केली, कारण परिचयात तुम्हाला कळलं की मी कोण आहे. तेव्हा वरची पार्श्वभूमी वाचत नाही, ऑलरेडी वेळ थोडा आणि सगळीकडे चहामध्ये मस्त मग्न आहे, तेव्हा थोडक्यात ती आठवण सांगते. एकदा 97-98 सालची गोष्ट असेल, त्यावेळेस मी मुंबईत वरळीला राहते. माझी तिथं सर्व्हिसला होते आणि शास्त्रीची तब्येत खूप त्या काळात बिघडलेली. शास्त्रीजींना बोलताना शास्त्रीजी म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले आणि अप्पामामांची संन्यास घेतल्यानंतर मला असं वाटतं किंवा दीपक आठवते ती भेट ठरलेली होती आणि ती गुप्त भेट ठरलेली होती. आता गुप्त असूनही मला कसं माहिती, पण मला छगन मामांनी गोरट्यावर पत्र त्यावेळेस अंतर्देशीय काढलं होते. त्या कार्डावर सुंदर अक्षर, छगन मामांचं अक्षर सगळ्यांना माहिती, त्या अक्षरात मला पत्र आलं मुंबईला की असं असं आहे, तू आणि मोहनराव जर जायचं असेल तर माहीमला सामंत ब्रदर्स आहेत, तिथं आप्पा उतरणार आहे आणि तुला जर वेळ द्यायला तुझी दर्शनाला जाऊ शकतेस. आणि सामंत ब्रदर्सचा फोन नंबर असं ते मला कार्ड आलेलं होतं. मला एवढा आनंद झाला की मुंबईमध्ये आपल्याला आपण इथे येतं कारण आपल्याला भेटायला गेलं पाहिजे. म्हणून मी त्या सामंत ब्रदर्समध्ये फोन केला की असं असं मला कळलंय स्वामी वरदानंद भारती येणार आहेत आणि मला दर्शनाला यायचे. पहिले त्यांनी आधी प्रश्न विचारला, तुम्ही कुठून बोलताय, तुम्ही कोण आहात? तर मी म्हटलं मी वरळीहून बोलते, मी मुंबईतच आहे, पण मला असं असं कळलेलं आहे. त्यामुळे सध्या आम्हाला अजून काही टाईम माहिती नाहीये, पण येणार एवढं माहिती आहे. आणि थोडक्यात मी मुंबईला राहिली 9 वर्ष, एकदम फोनवर कोणी रिस्पॉन्स देत नाही, हा माझाही मुंबईचा अनुभव आहे, कारण अनोळखी असतं. मग 2-4 फोन मी त्यांना सतत केले. मग नंतर त्यांनी मला विचारले की तुम्हाला कोणी सांगितलं, आणि मग मी त्यांना म्हटलं की मला छगन मामांचं गोरट्यावर पत्र आलेलं आहे. छगन मामा तुमचे मामा आहेत का? म्हणे मी माझे मामा. मग मला म्हणे असं असं तुम्ही संध्याकाळी 5 वाजता तुम्ही दर्शनाला या म्हणे. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. माझ्या मिस्टरला रजा घ्यावी लागली, आपली रजा घेतली आणि मी माझी मुलगी होती, आम्ही दर्शनाला बरोबर 5ची वेळ पाळली आणि आम्ही सामंत वरिष्ठ घरी तिथं पोचलो. आम्ही आता त्या काळात ते फ्लॅट सिस्टीमचे घर होते, फ्लॅट होता त्यांचा एक माहीमला. छोटासा हॉल होता, हॉलमध्ये मामा असे बसलेले होते आणि साईडला एक व्यक्ती अशी खाली बसलेली होती आणि सामंत वर्गाचे दोघे मिस्टर मिसेस करून तिथे उभी होती. पण मला कोणीच माहित नव्हतं, मला फक्त माझे अप्पा मामा आहेत एवढंच माझ्या मनात होतं की मला माझ्या मामांच्या दर्शनाला जायचं आहे. आणि तिथे गेली होती. आम्ही गेलो, मामाला नमस्कार केला. यांच्याकडे पाहून म्हणले कोर्टाची वेळ कशी काय लवकर संपली म्हणले. हे म्हणले नाही, आज मी हाफ डे घेतली आहे दर्शनासाठी म्हणले, कारण वरळीहून माहीमला यायचं, कोर्ट बांधऱ्याला आहे, हाफ डे शिवाय मला पर्याय नव्हता. असंही का म्हणले, ठीक आहे हरकत नाही. आणि आम्ही असं बसलो आणि मला म्हणे तुला ओळखतीस का तू? मी अशी कडकडे अशी बसली होते. म्हणलं हे टी व्ही स्टार म्हणलं मामा, यांचा आवाज छान आहे, कारण त्या काळात खूप कॅसेट्स आलेल्या होत्या आणि कडकडेंच्या.
23 तारीख म्हणलं, मी ओळखते म्हणलं यांना. आणि मग अजित कडकडेंना काय म्हणले माहितीये, तू हिच्या आईचा आवाज ऐकला नाहीस म्हणजे. हिच्या आईचा आवाज हा रियाज करून कमावलेला नव्हता, कुठे शिक्षण घेऊन कमावलेला नव्हता. हिच्या आईचा आवाज हा दैवी प्रसाद होता. दैवी आवाज काय असतो हा फक्त आमच्या बासरीच्या गळ्यात आहे. आणि बासरी शब्द म्हटल्याबरोबर अजित कडकडेंना एवढं आश्चर्य वाटलं की म्हणजे बासरी नाव कसं काय म्हणून. मामा लगेच बासरी वाद्यावर जाऊ नकोस म्हणले, आवाज फार वेगळा आहे. नाव बासरी आहे म्हणजे. आणि बासरी सुद्धा नाव तिचे वडील तिला लहानपणी, माझे आजोबा नागोबा केळकर, जसं आता शेळकेकरांनी सांगितलं की 3 पिढ्या, तसं माझ्या सुद्धा 3 पिढ्या, माझे आजोबा, माझी आई आणि माझी 3री पिढी गोरटे घराण्याशी संबंधित. माझे आजोबा काका दासगणू महाराजांकडे माझ्या आईला कडेवर घेऊन जायचे. माझी आई 3, 4, 5 वर्षाची होती. आणि त्यावेळेस तिला दासगणू महाराज म्हणायचे, अरे नागोबा तुझी टिंगरी तुझी बासरी वाजव. आणि मग त्यावेळेस आजोबा किंवा आई सांगायची आठवण की आईला जसं येतं तसं आईने ते सुंदर आवाजात एखादं भजन, एखादं पद म्हणून दाखवावा आणि दासगणू महाराजांना खूप आनंद व्हावा. आणि त्यांनी तेव्हा ठेवले म्हणजे तिचं वासेल. तुम्ही कदाचित तेजाची चांदण्यामध्ये उल्लेख हा वाचलेला असेल. बासरी मोहन कुलकर्णी म्हणून एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे. प्रचंड आईच्या आवाजाचं त्यांना वेळ होता. आणि ते म्हणजे पण आकडकडेला मी जेव्हा जेव्हा नांदेडला जातो ना म्हणे, तेव्हा तेव्हा बोलून घेत असतो बासरीला. आणि मला जे पद पाहिजे ते तिला म्हणायला सांगत असतो म्हणे. मला माझा एक वेगळा आनंद त्या आवाजामध्ये मी शोधतो म्हणे. आणि मला असं वाटतं सिंधू गीताचं हे झाल्यावर तिथला जो लिहिलेला भाग होता छगन मामांच्या अक्षरातला, तो मला आठवतोय की तो घरी आला होता आमच्या. आणि तिथून महाराजांनी मापावानी निरोप पाठवला होता, या कागद बासरी जवळ द्या. आणि मी जेव्हा नांदेडला येईल, मी पुंडलिकवाडीत येईल, त्यावेळेस मला हे तुम्ही चाल लावलेली असावी आणि हे गाणं तिला म्हणायचंय, एवढं तिला निरोप द्या. तो तिथून निरोप आलेला होता. तो कागद आला, आईने त्याला ते सुंदर चाल लावली होती. आणि मला 100% अजून आठवते की त्याच काळात मला असं वाटतं पांडुरंग शास्त्री सुद्धा तिथे आलेले होते. आणि त्या दोघांनी त्यावेळेस मला नांदेडकर घरांच्या नवीन घराचं बांधकाम झालेलं होतं, चालू होतं. म्हणजे एका खोलीत बसून फक्त खोलीमध्ये तबला वाजवणारे एक जण, आई शेवटी स्वतः वाजवत होती, आप्पा मामा आणि शास्त्रीजी, हे चौघांमध्येच तो कार्यक्रम झाला. आणि त्यांनी आईने ते गाणं म्हटलं आणि शास्त्रींची त्याची समाधी लागली असं आई सांगत होती. तर त्यावेळेस त्यांनी एक उपमा दिली की म्हणले, आप्पा हा आवाज म्हणजे स्त्रीचं सौंदर्य आणि पुरुषाचं पौरुषत्व याचा मेलाप या काळात. हे वाक्य ऐकलं आणि हे वाक्य त्यांनी अजित कडकडेला ऐकवलं. मला खरं सांगते, मला आजही तो प्रसंग सगळा समोर दिसतो. ते रूम दिसते, सगळं दिसायला 98 सालचा प्रसंग आहे. हे सगळं तिथं ऐकलं, वर्ण हे झालं. आणि नंतर मी जेव्हा उठले, त्या मिसेस सावंतने मला आत बोलावलं आणि मग मला म्हणे, तुम्ही कोण आहात म्हणे त्यांच्या. म्हणून त्यांची जी आठवी वर्णन ऐकलं म्हणजे वासी म्हणून तर त्यांची मुलगी आहे, म्हणूनच मी 5-6 फोन केले म्हणे माझ्याकडे तेवढ्यासाठी. म्हणजे माझ्या मामाच्या दर्शनाला मी येणार, मुंबईत कुठे जरी असले तरी मी येणार म्हणलं. अशी ही आठवण वेळ कमी आहे, 2-3 आठवणी सांगायच्या होत्या, पण आपली त्यांचाही नंबर राहिलेला आहे, त्याच्यामुळे आठवत येते. आणि स्वाती त्यांचे आभार मानले, कारण 21 डिसेंबरला त्यांनी मला फोन केला होता की गिरिजाताई अशी अशी आठवण तुम्ही सांगावी. आणि मी फिरून घरी चालले होते आणि मी हो म्हणून गेले. मला कळलंही नाही की एवढ्या मोठ्या सभागृहात आपल्याला बोलायचे, पण माझ्या तोंडातून हो निघून गेलं. मामानेच ते हो काढलं. आणि त्या दिवशीपासून खरंच सांगते, माझं चिंतन बदललं. मी सतत मामांच्या आठवणीत गेले. चिंता सोडून चिंतन कसं बदलतं हाचा हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव. मी त्या दिवशीपासून सतत, आणि मला आठवतं मी 3रीत असतानापासून माझी आठवण येते मामांची. 3रीत असताना भाऊबीजेला मामा स्वतः घरी आलेले होते आणि आईने ओवाळले होते. कमीत कमी 4 ते 5 भाऊबीज अशा आहेत की आपण मामा घरी आलेले आणि ओवाळलेला आम्ही पाहिलेला आहे. म्हणून आठवणी अनेक आहेत, पण मी एवढेच सांगते, मामांच्या आठवणीमध्ये रमते मी घडोघडी. मामांच्या आठवणीमध्ये रमते मी घडोघडी. आठवणींना आठवणींची वाहते ही दुर्वांची जोडी, वाहते ही दुर्वांची जोडी. परंतु त्या आठवणी ही आठवणींची दुर्वांची जोडी समर्पित करते. आणि माझे 2 शब्द मी संपवते. हे 2 शब्द बोलायला मला आयोजकांनी परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि सगळ्यात म्हणजे आज 2 सुधीर भाऊंमुळे मी आज इथे आले, येऊ शकले, त्याच्यामुळे त्यांना
विशेष धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद विजयताई. आता आपल्या सगळ्यांचे लाडके रेणा मुरकर साहेब, त्यांच्या परिचयाची गरज नाही आणि त्यांचा परिचय दिलं त्यांना आवडणार नाही. दासगुरू महाराज प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष महेश आठवले, आदरणीय वसुताई, सन्माननीय व्यासपीठ आणि सचिव, आठवणी सांगावा असा आमच्या सगळ्या गुरुवर्गांचा आग्रह आहे. आणि सगळ्यात आमच्या गुरुवर्गामध्ये सगळ्यात लहानचा परिवाराचा सिनियरिटीचा जर विचार केला तर सगळ्यात लहानचा आहे. पण त्यांनी आता उभं केलं आहे आठवण सांग. वेळ कमी आहे, 5 मिनिटं सांग, 5 मिनिटाच्या आत. तसं आपांच्या सहवासामध्ये मुळात आठवण सांगण्यासाठी तसा मोठा माणूस नाही, तितका फार काही मोठा माणूस नाही. पण आपांच्या सहवासामध्ये योगायोगानं आलो. 87-88 आमचं नुकतंच 12वी झालं होतं आणि ॲग्रिकल्चरच्या ग्रॅज्युएशनच्या साधारणतः पहिल्या 2-ऱ्या वर्षाला आलं. रामकृष्ण नगरमध्ये ज्ञानेश्वरीचं एक मंडळ होतं परभणी. तिथं मी आलो म्हणून ज्ञानेश्वरी ऐकायला जायचो. ज्ञानेश्वरी सांगणारे शंकरराव दाभाडकर शहरात विद्वान म्हणतो. आणि तिथं सहज विषय मिळाला तर आज अनंत महाराज आठवले यांचे आलेगावकर काकांच्या घराच्या शेजारी कीर्तन, म्हणून मग सगळ्यांनी मिळून कीर्तनाला जायचं ठरवलं. आमच्या परभणीच्या कार्यक्रमाच्या शिस्तीप्रमाणे आमच्याकडचे कीर्तन प्रवचन पूर्वी कधीच वेळेवर सुरू व्हायचे नाही. बाप्पा महाराजांचं आम्ही कीर्तन ऐकायला जायचो. दुपारी 2ची वेळ असायची, संध्याकाळी 6ला सुरू व्हायचं. महाराज उशिरा यायचे, त्यांना उशीर व्हायचा, लोकाग्रह करायचे. पण त्या कीर्तनाला आम्ही नेहमीप्रमाणे उशिरा गेलो. लांब कुठंतरी बसावं लागलं. कीर्तनाचं पूर्वरंग आख्यान त्यावेळेस काही कळतच नव्हतं. कीर्तन ऐन भरात आलेलो आणि कीर्तनाचा पूर्वरंग चालू होता. विषय असा होता कीर्तनाचा, साथीवर नंतर मला त्यांचं नाव कळलं, जावाला होते म्हणून महाराज पाठीमागं होते. सगळा डोल आपणच्या कीर्तनाचा तुम्ही अनेकदा बघितलेला आहे, कॅसेट म्हणून पाहिलेला आहे. आणि कीर्तन भरात आलं होतं. वर होतं सद्धर्माचे आचरण हेची, कारण देव दया करा त्या हरिदा येईल दया. कीर्तनकार सांगत होते की माणसाचं जर कल्याण व्हायचं असेल तर त्यानं स्वतःच्या धर्माचं पालन केलं पाहिजे. आणि धर्माचे पालन करायचे म्हणजे काय, तर जे करणे असेल ते खरे करा तत्व. जे काही करायचं असेल ते प्रामाणिकपणे करा, तत्वतः खरे करा. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर प्रामाणिकपणे अभ्यास करा, नोकरदार असाल तर इमानदारीने नोकरी करा. जे करणे असेल ते खरे करा, तत्वतः हे महाराज वेगवेगळी उदाहरण देऊन पुन्हा पुन्हा समजावून सांगत होते. मी मन लावून लक्षपूर्वक ते कीर्तन ऐकत होतो. कीर्तनकाराचं तेजपूर्ण व्यक्तिमत्व, त्यांचं अमोघ वक्तृत्व, विषय समजावून सांगण्याची हातोटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोर जो ऐकणारा माणूस आहे त्याचं कल्याण झालं पाहिजे, अंतःकरणातली तळमळ, त्याचं प्रत्येक शब्द तुम्हाला जाणवत होती. त्या दिवशी मी लक्षपूर्वक कीर्तन ऐकलं. 5-10 मिनिटांमध्ये कीर्तनामध्ये रमून गेलो. पुढे 2 तास कीर्तन कसं संपलं कळालं नाही. अखेरात फारसा मला कळालं असं मी म्हणणार नाही. पण जे करणे असेल ते खरे करा तत्वतः या वाक्याचा मनावर मात्र खूप खोल परिणाम होतो. तर म्हणजे 12वीच्या परीक्षेच्या फिजिक्सच्या पेपरच्या दिवशी सुनील गावस्करचे शतक पाहायला मिळावं म्हणून मी फिजिक्सचा पेपर अर्धवट सोडवला आणि ती मद्रासी मॅथ्स पॅराटीवर त्या DRP क्वार्टरवर पाहायला गेलो. उद्देश हा गावस्करची 100 रन पाहायला मिळाले. दुर्दैवानं तसं तर झालं नाही. 98 रनवर विचार आउट झाला. पण मी फिजिक्सचा पेपर अर्धवट सोडून मॅच पाहायला गेलो. ऑफकोर्स नंतर मार्क कमी पडले आणि आमच्या वेळेस असं होतं की जो सर्वात कमी मार्क पडवतो ॲग्रिकल्चरला जायचं. ज्याच्या ग्रुप जास्त तो इंजिनिअरिंगला जायचा, मेडिकलला जायचं. आणि सर्वात कमी मार्क पडलेला अडाणी गांभीळ पोरच ॲग्रिकल्चरला गेलो. आणि या पहिल्या वर्षी कीर्तन ऐकलं आणि त्या कीर्तनाचा जो परिणाम झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मात्र माझं आयुष्य मला बदललेलं जाणं. राजू बोराळकर नावाचा माझा ज्येष्ठ मित्र होता, तो अभ्यास करायचा MPSCचा. त्याच्याकडे मी गेलो. नंतर मात्र मी नंतरची कीर्तन ऐकले नाही. 2-3 कीर्तन नंतर होते त्या उत्सवामध्ये.
पण नंतर ऐकावं असं मलाही वाटलं नाही, वेळ मिळाला त्यावेळेस परीक्षा असल्यामुळे. पण दुसऱ्या दिवशी जाऊन त्याच्याकडून रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा हे पद पूर्ण लिहून घेतलं. सद्धर्माच्या आचरणाचे हे पद लिहून घेतलं, पाठ केले दोन्ही पद त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशीपासून ते जय सच्चिद गगन जानकी जीवन नारायण तव दासोहम आपल्या परिवारात कीर्तनाच्या सुरुवातीला जे आपण म्हणतो त्या भजनाचा नादच लागला. सायकलवर जाताना चालताना फिरताना सतत ते भजन गुणगुणत असायचं. आणि मग रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा हे रोज म्हणायचो. संध्या 2-3 मिनिटं कारण रोज करायला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या दिवशीपासून दुसऱ्या दिवशीपासून अभ्यास इमानदारीने करायला. सर्वात मोठा परिणाम की आपण जर विद्यार्थी आहोत, आपण जर शिकत आहोत, तर आपल्या मायबापांना आपल्याला शिकायचं काम झालं इमानदारीने शिक्षण घ्यायचं. त्याचा परिणाम असा झाला, व्यावहारिक फायदा झाला ते सांगण्यात विनाकारण वेळ जाईल, पण फायदा मोठा झाला. व्यावहारिकदृष्ट्या प्रगती खूप चांगली झाली. अधिकारी पदावर आम्ही पोहोचलो सरकारमध्ये, अर्थात शासकीय अधिकारी म्हणून त्या नोकरीला लागलो. आणि 87-88 ला कीर्तन ऐकल्यानंतर जवळपास 90, 92, 95 पर्यंत असं वाटायचं की अधूनमधून अशी मनात यायची की ज्यांच्यामुळं आपण आतापर्यंत ज्यांच्या सांगण्यानुसार अभ्यास केला त्या माणसाला कधीतरी भेटावं. पण त्याची अशी ओढ कधी मला वाटली नाही की त्यांना जाऊनच भेटावं. भेट झालीच नसती, घेता येत नसती असंही काही नाही, कारण त्याही वेळेस परभणीला परिवारात पुष्कळ होते. पण अशी ओढ कधी मला वाटली नाही त्या काळामध्ये. आणि नंतर आपण त्यांनी रिसर संन्यास घेतल्याचे कळालं. उत्तर काशीला ते राहायचे जास्त दिवस. पण 98-99 पुन्हा मामा वट्टामार यांच्याकडे आपण थांबले होते. परभणीला आपला एक कार्यक्रम होता. आणि मग त्या दिवशी मात्र आपणची 99 ला भेट झाली. मग ती जशी भेट झाली आणि त्या दिवशी त्यांच्याशी 2-3 प्रश्नावर चर्चा केली, त्या दिवशीपासून मात्र मी त्यांचे पाय सोडले. मी ठरवून टाकलं की आता यांच्या सतत सहवासात 99-2000 पासून बाप्पा गोरठाला जायचे, मी गोरठाला जायचो. आपा कधी पुण्याला म्हणून काढाला पुण्याला जायचो. आपा कधी उत्तर काशीला म्हणून उत्तर काशीला जायचो. मुखेडला गेल्याच काढाला मुखेडला जायचो. नांदेड टाकण्यात आलं. पण जिथं जिथं मला सहवास शक्य आहे तिथं तिथं जाऊन त्यांचा सहवास घेतला. आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिक चर्चा हे माझा अधिकारी नव्हता, ते आपलं क्षेत्रही नव्हतं. पण त्यांच्याशी व्यावहारिक काही चर्चा झाली. नोकरीच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली. प्रत्येक वेळेस जवळ घेणं, समजावून सांगणं, आईच्या माया पाठवून हात फिरवणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचा खूप सहवास मिळाला. जे काय 2-3 वर्षात सहवास मिळाला तो खूप चांगल्या प्रकारचा सहवास मिळाला. ताई, वसुताई, छगनकाका यांच्यामुळे त्यांच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. आणि या सगळ्यांचा जर विचार केला तसं 30-35 वर्षापूर्वीची आठवण आहे. आठवण कधी वैयक्तिक चर्चा सुद्धा मी कधी सांगितली नाही कोणाला. परंतु आता आमच्या सगळ्याच लोकांनी मला बसवलं घोड्यावर. त्यामुळे आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आमच्या गुरुबंधूंच्या आदराखातर मी आपण माझी प्रगती केली. आणि आपण आम्हाला आपलं म्हटलं, माझं म्हटलं, त्याच्यातच आमचं सगळं जीवन आलं. पुढं आम्हाला अन्याय आलं काही आणि निरोपाच्या कवितेमध्ये निरोपाच्या आधी आम्ही काही दिवस 10-15 दिवस तिथे होतो. आता जायच्या आधी फार चर्चा त्या काळात ते करायचं नाही. नंतर पुष्कळ काळ लोटला, 10-15 वर्षाचा काळ गेला. पण एक मात्र सांगावं असं वाटतं की आपण अनेक कीर्तन प्रवचन ऐकतो, व्याख्यानाला जातो, कार्यक्रम ऐकतो, पण हा माणूस वेगळा आहे. आज पुस्तक रूपात सदैव देहरूपानं ते आपल्यामध्ये नाही, पण पुस्तक रूपानं ते आपल्यामध्ये आहे. त्यांनी स्वतःच सांगून ठेवलं. त्यांना माहीत होतं आम्ही किती वेगळे आहोत की बाबा रे, मी म्हणजे ना शहीर, मी मजग्रंथांचा संभार, त्याचे वाचन चिंतन यथाशक्ती आचरण, हीच गुरुपूजा खरी, नीट धरावे अंत. हे त्यांनी सांगून ठेवलं. त्याच्यावर मार्गक्रमण करणं मला वाटतं आपल्या भाग्याचं आहे. फक्त एका लहानपणी जो आम्ही श्लोक म्हणायचो, शेवटी एक वाक्य म्हणायचो भाषणाच्या शेवटी. ते वाक्य असं होतं आणि ते पूर्णपणे आपल्याला लागू पडतं की आपण त्यांच्याकडून काय घ्यायचं. मला असं वाटतं की एकच घ्यावं. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा.
आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. धन्यवाद. धन्यवाद दुलाजी. उल्हास रेणापूरकर हे सगळ्यांना माहिती आहे, हे आपल्या परिवारातले औरंगाबादचे आधारस्तंभ आहेत आणि ॲग्रिकल्चर खात्यामध्ये ते सुपर क्लास 1 ऑफिसर आहेत. परिवारातले संस्कार म्हणा किंवा अजून काय मला माहिती नाही, पण काही स्वरहित माणसं मी पाहिलेली आहेत, जवळून पाहिलेली आहेत. त्यापैकी उल्हास रेणापूरकर एक आहे. कधी स्वतःच्या मोठेपणाचा गर्व नाही, सतत हसतमुख, हेच हास्य त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी असतं. पडेल त्यावेळी हव्यात म्हणजे कुठल्याही वेळेला पडेल ते काम करायला हा माणूस सदैव तयार असतो. त्यांचं कौतुक त्यांना आवडणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. आता खरं तर आप्पा म्हणजे कल्पवृक्ष होते, ज्याला जे हवं ते आप्पांनी दिलं. तसं गिरिजाताई म्हणाल्या की माझ्या आठवणी काही फार अशा मोठ्या नाही आहेत किंवा तत्वज्ञानाच्या रिलेटेड नाही आहेत, घरगुती आहेत. बालहट्टही पुरवलेले आहेत. जिज्ञासूचे, मुमुक्षूंचे, वैचारिक पातळीवरचे सर्व भेदी त्यांनी मिटवलेले आहेत. आप्पा जे मागेल ते देणारं कल्पवृक्षाचं झाड होतं. त्याचं जेवढं भांड होतं तेवढं फळ निघतं. आता मी विनंती करतो की प्रभाकरराव वैद्य आणि श्री श्रीकृष्ण चिंदोरकर यांना की त्यांनी उपस्थित मान्यवरांना एक पुस्तक देऊन सत्कार. श्री लक्ष्मीकांतराव धोंड, श्री वसंतराव शिरडकर, आता श्री श्रीकृष्ण चिंदोरकर, उल्हास रेणापूरकर यांना तो गिरिजाताई. आता सर्वांना मी विनंती करतो त्यांनी खाली स्थानापन्न व्हावं. प्रतिसादाचा आपल्या सर्वांचे आभार. हा कार्यक्रम जवळपास 6 महिन्यापूर्वी ठरला, तेव्हापासून या कामासाठी आम्हाला वरद गणेश मंदिर येथील सर्व ट्रस्टी आणि इथला संपूर्ण स्टाफ यांनी खूप सहकार्य केलं आणि कोणत्याही वेळी कुठलीही जरी मदत लागली तरी ते 100% त्यांच्या सहयोग कायम आम्हाला दिसत आलेला आहे. तर या वरद गणेश संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष खोचे यांचा सत्कार आपले आजचे कीर्तनकार श्री विक्रम नांदेडकर आणि दासगुरू प्रतिष्ठानचे सहसचिव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खरे तर सगळ्याच वरद गणेशचा स्टाफ आणि सर्व ट्रस्टी यांचे आम्ही खूप आभार मानतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
कार्यक्रमासाठी सुरुवातीपासूनच समर्थ राम मंदिर यांचे आम्हाला खूप सहकार्य लावले. खरे तर त्यांनी हा कार्यक्रम तेथे घ्यावा अशी पण बऱ्याच वेळा आम्हाला बोलून दाखवलं होतं, पण तिथला हॉल आणि इथल्या हॉलची कॅपॅसिटी हे लक्षात घेता आपल्याला ही जागा घ्यावी लागली. तसेच समर्थ राम मंदिराने आपणची एक आम्ही मध्यंतरी प्रवचनाची चित्रफित दाखवली होती, तशीच ती चित्रफित आता वर्षभर पण त्या दाखवणार आहेत. तर समर्थ राम मंदिराच्या सुषमाताई धांडे आणि सीमाताई आदरणीय सीमाताई रिसबूड त्या दोघींचा आम्हाला सत्कार करायचा होता, पण आत्ताच त्या घरी पोहोचल्या आहेत. तर सीमाताई रिसबूड आणि सुषमाताई धांडे यांच्या वतीने समर्थ राम मंदिराचे सध्याचे विश्वस्त श्री रवींद्र वैद्य यांना मी विनंती करतो की त्यांच्या वतीने त्यांनी हा सत्कार घ्यावा. राम मंदिर मध्ये परमपूज्य स्वामी वरदानंद भारतींचे 2 कार्यक्रम आपण घेतलेले आहेत आणि ह्याची राम मंदिर आणि वरद गणेश अशी ही आमची दोन्ही मंदिर आमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहेत आणि हा असाच योग पुढे आयुष्यभर टिकावा ही विनंती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. औरंगाबाद येथे आम्ही 3 गुरुवंदना आणि 1 भागवत सप्ताह घेतला होता दासगणू परिवारातर्फे. या 3 गुरुवंदना आणि आजचा आपला जन्मशताब्दी कार्यक्रम या सर्वांमध्ये आमच्या सर्वांची आणि आपल्या सर्वांची पोटाची सोय बघणारे श्री प्रकाश देशपांडे आणि सौ पूजा देशपांडे अगत्य केटरर्स यांनी खूपच आपुलकीने या प्रत्येक वेळी आम्हाला सेवा दिलेली आहे. तर मी अगत्य केटरर्सचे प्रकाश देशपांडे आणि पूजा देशपांडे यांना विनंती करतो की त्यांना दुसऱ्या एका कामावर गेलेले आहेत म्हणून पूजा देशपांडे एकट्या झाल्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हा जन्मशताब्दी सोशल मीडिया या सर्वांचं आज खूप महत्त्वाचं योगदान आहे आणि या सर्वांमध्ये आम्हाला मार्गदर्शन केले श्री धनंजय कुलकर्णी यांनी आमच्या पूर्ण बातम्या आणि या सगळ्याची त्यांनी बाजू सांभाळली. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ज्या सर्वांनी आम्हाला योगदान दिलेलं आहे, सहकार्य केलेले सर्वांचे आभार.